स्टुडंट्स, एम्बेडेड सिस्टीमच्या या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लास्ट लेक्चरपर्यंत आपण इफ एल्स म्हणजे एम्बेडेड सिस्टीम प्रोग्रामिंग करत असताना इफ एल्स पर्यंतचे प्रोग्राम्स पाहिलेत. मेनली आपण आपल्या सिलेबसनुसार म्हणजे जो तुमचा डिप्लोमाचा सिलेबस आहे त्यानुसार आपण जातोय. तर पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे की व्हाईल लूप म्हणजे याच्यामध्ये व्हाईल लूप कसे यूज करायचे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की व्हाईल लूपचा यूज एम्बेडेड सी मध्ये कसा करायचा आहे. व्हाईल लूपचा यूज करून आपल्याला काही प्रोग्रामिंग करायचे आणि सिलेबसनुसार जर बघितलं तर आपण याच्यामध्ये पोर्ट प्रोग्रामिंग करतोय. म्हणजे हे जे प्रोग्राम्स आहेत हे काही स्पेसिफिक एका गोष्टीला धरून नसतात की पोर्ट प्रोग्राम आहे तर पोर्टच असेल त्याच्यामध्ये. तर पोर्ट प्रोग्रामिंग चालू आहे म्हणजे पोर्टचा यूज करतोय आपण म्हणजे पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. तसंच अर्थमेटिक इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये यूज करतोय, लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स यूज करतोय. ठीक आहे, म्हणजे जो फर्स्ट पॉइंट आहे तुमचा या चॅप्टर मधला प्रोग्रामिंगचा, युजिंग अर्थमेटिक देन लॉजिकल अँड पोर्ट प्रोग्रामिंग. तर या तिन्हीशी रिलेटेड हे प्रोग्राम्स चालू आहेत. ठीक, तर आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आपल्याला व्हाईल लूप आणि पोर्ट आणि प्लस काय अर्थमेटिक ऑपरेशन करायचं त्यामध्ये आणि लॉजिकल ऑपरेशन करायचे. बरं, हे लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मला एक डाऊट क्लिअर करायचा आहे. काल एका विद्यार्थ्यानं म्हणजे लास्ट लेक्चर पाहिल्याच्या नंतर एका विद्यार्थ्यानं मला एक डाऊट विचारला. तसे भरपूरसे डाऊट्स आलेत, खूपशे डाऊट्स मी जे छोटे छोटे डाऊट आहेत ते मी व्हॉट्सअपवरतीच त्यांचे सॉल्व्ह करून दिलेत. ठीक, पण एक डाऊट आहे जो की मला या व्हिडिओमध्ये सांगावं असं वाटतो. एका विद्यार्थ्यानं असं विचारलं की इफ एल्स, इफच्या पुढे आपण कंडिशन लिहिली. फॉर एक्झाम्पल लास्ट जो प्रोग्राम होता आपला तर त्यामध्ये इफ रिसिव्ड नंबर इज ग्रेटर दॅन 99 then send it to port 1. if it is less than 99 send it to port 2. ठीक आहे, तर यासाठी आपण प्रोग्राम कसा केला होता आपण हे पेपरवरती जाऊयात. आपण मी पेपरवरती तुम्हाला समजावून सांगतो नक्की काय डाऊट होता आणि त्याचं एक्सप्लेनेशन देतोय. चला मग आता पेपरवरती जाऊयात. पहा, डाऊट असा होता, पहिले मी प्रोग्राम काय होता ते क्लिअर करतो तुम्हाला. इफ आपण ए व्हेरिएबल घेतला होता, ए या व्हेरिएबलला आलेला नंबर असाइन केला होता आणि जर तो नंबर 99 पेक्षा ग्रेटर असेल तर इफ ब्रॅकेटमध्ये कंडिशन लिहिली सेंड इट टू पोर्ट 1. जर तो 99 पेक्षा ग्रेटर असेल तर पोर्ट 1 इज इक्वल टू ए. एल्स आणि एल्सचा आपण इथून एल्सची बॉडी लिहिली या ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट पर्यंत. जर तो नंबर 99 पेक्षा ग्रेटर असेल तर तो नंबर सेंड करायचा पोर्ट 1 वरती. जर तसं नसेल तर तो सेंड करायचा आहे पोर्ट 2 वरती. हा आपला असा प्रोग्राम होता. ठीक आहे, मी हा खूप शॉर्ट मध्ये इथं लिहिलेला आहे, वरचं वगैरे काय लिहिलं नाही. तर स्टुडंटचा डाऊट काय होता, स्टुडंटचा डाऊट असा होता की इफ त्याच्या पुढे कंडिशन लिहिली आपण, तसंच एल्सच्या पुढे इथं कंडिशन लिहिता येईल का असा डाऊट होता. ठीक, आता खूपशा जणांना हा डाऊट पडला असेल, म्हणजे ज्यांनी स्टडी करतायत प्रॉपर त्यांना डाऊट पडला असेल. ठीक, तर याचा आन्सर आहे की असं आपण इथं कंडिशन नाही लिहू शकत. कारण थोडंसं विचार करा तुम्ही, इथं कंडिशन लिहिली. ठीक आहे, इफ ए इज ग्रेटर दॅन 99, ए हा जर 99 पेक्षा ग्रेटर असेल तर इथून इथपर्यंतच्या गोष्टी एक्झिक्यूट कर. एल्सचा अर्थ काय होतो, जर तसं नसेल तर, म्हणजे कंडिशन त्याच्या नावातच आहे. जर हा नंबर 99 पेक्षा ग्रेटर नसेल तर ह्या गोष्टी कर. तर इथं कंडिशन कशी येईल, नाही येणार इथं कंडिशन. मी तुम्हाला थोडंसं मराठीमध्ये समजावून सांगतो. दुसरं एक्झाम्पल घ्या डे टू डे लाईफ मधलं. कन्सिडर करा की तुम्हाला शॉपमधून पेन घेऊन यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही असं सांगितलं इफ जर, ठीक आहे, मराठीतच लिहितो पहा, माझं मराठी तेवढं चांगलं नाहीये, इंग्लिश नाही तेवढं चांगलं. चला, जर कंडिशन काय, तुझ्याकडे 10 रुपये असतील तर. ठीक आहे, तुझ्याकडे 10 रुपये समजून घ्या, हे तुझ्याकडे 10 रुपये असतील तर काय कर, पेन घेऊन ये. तुझ्याकडे 10 रुपये असतील तर पेन घेऊन ये. कंडिशन झाली. जर तुझ्याकडे 10 रुपये असतील तर काय करायचंय, पेन घेऊन
एज नसतील तर, आता ह्याचा अर्थ काय होतो पहा, जर तुझ्याकडे 10 रुपये असतील तर हे कर. एल्सचा अर्थ काय होतो, तुझ्याकडे 10 रुपये नसतील तर किंवा नाहीत तर समजून घ्या मराठी. नसतील तर काय करायचंय, तर काय करायचं ते इथं लिहायचं. मग इथं कंडिशन कशी येणार, इथं कंडिशन नाही येणार, लक्षात यायला हे. तर इथं कंडिशन येणार नाही. नसतील तर काय करायचंय, नसतील तर पेन्सिल घेऊन ये, पेन्सिल घेऊन ये. ठीक आहे. तर बा जर तुझ्याकडे 10 रुपये असतील तर पेन घेऊन ये, नसतील तर पेन्सिल घेऊन ये. ठीक आहे. आता या नसतील तर मध्ये जर समजा कंडिशन द्यायची असेल तर आपल्याला या एल्स मध्ये अजून एक इफ यूज करावा लागतो. म्हणजे हे असं होऊ शकतं पहा मराठीमध्ये, जर तुझ्याकडे 10 रुपये असतील तर पेन घेऊन ये, नसतील तर मध्ये जर कंडिशन द्यायची आहे. ठीक आहे. तर इथं मग असं लिहावं लागतं, नसतील तर जर 5 रुपये असतील, नसतील तर मध्ये मग काय अजून एक जर वापरावं लागेल. म्हणजे इफ 5 रुपये असतील तर पेन्सिल घेऊन ये. ठीक आहे. किंवा सिम्पली काय, नसतील तर पेन्सिल घेऊन ये. ठीक आहे. मग चला ज्या गोष्टी ज्या लँग्वेजमध्ये आहेत त्या लँग्वेजमध्येच समजून घेतलेलं बेटर राहतं. आपण थोडंसं मराठीमध्ये त्याला करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल. जरच्या पुढे कंडिशन आवश्यकते, नसतील तर जे आहे त्याचं म्हणजे ते अपोजिटच आहे त्याचं, तर तिथं कंडिशन असू शकत नाही. तिथं कंडिशन द्यायची असेल तर परत एक तुम्हाला अजून इफ वापरावा लागतो. ठीक आहे. मग ते प्रोग्राम असा होत असतो ऍक्च्युली. पहा इथं मी तुम्हाला दाखवते. इफ इथं कंडिशन ही इफची बॉडी, त्यानंतर एल्स, आणि या एल्स मध्ये जर तुम्हाला इफ पाहिजे असेल, ठीक आहे, तर एल्स आणि एल्सच्या मध्ये एल्सची जी बॉडी आहे त्या एल्सच्या बॉडीच्या मध्ये परत मग एक तुम्हाला इफ वापरावा लागतो. ठीक आहे. तर हे अशा टाईपचं प्रोग्राम करावं लागतं. जेव्हा असे प्रोग्राम्स आपला असा एकदा प्रोग्राम येईल तेव्हा मी तो एक्सप्लेन करतो. आता एवढंच लक्षात ठेवा, इफच्या पुढे कंडिशन असेल, एल्सच्या पुढे कंडिशन नसणार आहे. ठीक आहे. चला आपण आता आपल्या आजच्या लेक्चरकडे जाऊयात. कन्सिडर करतो हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. ठीक आहे. झाला नसेल तरी माझ्या लक्षात राहिला आहे डाऊट, जेव्हा असा काही प्रोग्राम येईल ज्याच्यामध्ये 2 ठिकाणी आपल्याला कंडिशन वापरायची, ठीक आहे, म्हणजे इफ एल्स मध्ये कंडिशन आहे, तर त्या ठिकाणी मी परत एकदा चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तोपर्यंत थोडंसं ती गोष्ट बाजूला राहू द्या. पुढे जाऊयात. व्हाईल लूप बघायचा आहे आज आपल्याला. काय पाहायचं आहे, व्हाईल लूप. तर याच्याशी रिलेटेड पुढचा प्रोग्राम पाहायचा आपल्याला, व्हाईल लूपशी रिलेटेड. तर पहा आजचा प्रोग्राम काय, व्हाईल लूपशी रिलेटेड. तर आजचा प्रोग्राम आपण समजून घेऊयात काय आहे. मी इथं पेपरवरतीच लिहितो आजच्या प्रोग्रामचं टायटल काय असणार आहे. ठीक आहे. तर आज आपल्याला 2 प्रोग्राम पाहिजेत. त्यातल्या पहिल्या प्रोग्रामचं टायटल असं आहे 89C51C program to toggle all the bits of port 0, port 1 and port 2 continuously. With a 200 millisecond delay using the SFR keyword. SFR keyword to declare the port addresses. हा फर्स्ट प्रोग्राम आहे. ठीक आहे. आणि आपल्याला जो सेकंड प्रोग्राम घ्यायचा आहे, तर सेकंड प्रोग्राम आपल्याला हा घ्यायचा आहे
89C51C program to toggle only bit म्हणजे सिंगल बीट P1.2 continuously without affecting the rest of beats of port 1. ओके, तर हा सेकंड प्रोग्राम घ्यायचा. दोन्ही प्रोग्राम सेमच आहेत, थोडासा फरक आहे. याच्यामध्ये ऑल बीट्स टॉगल करायचे, त्यामध्ये फक्त सिंगल बीट टॉगल करायचे. तर यासाठी कुठले कीवर्ड आहेत ते पाहायचं आपल्याला. मी आता हा आपला फर्स्ट प्रोग्राम कसा तयार करायचा आहे ते समजून घ्या. तर पहा प्रोग्राम काय, पहिले टायटल नीट वाचायचं. 89C51C प्रोग्राम टू टॉगल ऑल दी बीट्स ऑफ पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2. म्हणजे हा जो मायक्रो कंट्रोलर आहे, या मायक्रो कंट्रोलरचे जे पोर्ट्स आहेत त्यापैकी पोर्ट 0, पोर्ट 1 आणि हे पोर्ट 2 हे जे पोर्ट्स आहेत, तर या पोर्टच्या ज्या सगळ्या पिन्स आहेत त्या पिन टॉगल करायच्यात. पोर्ट 0च्या एकूण 8 पिन आहेत, पोर्ट 1च्या पण 8 पिन, पोर्ट 2च्या पण 8 पिन. ठीक आहे, म्हणजे याच्या ज्या पिन आहेत त्या हाय करायचे, लो करायचे, हाय करायचे, लो करायचे. म्हणजेच या पिनवरती लॉजिक काय सेंड करायचं, लॉजिक 1, लॉजिक 0, लॉजिक 1, लॉजिक 0 हे सेंड करत राहायचं आपल्याला. ठीक आहे, बरं पुढं काय सांगितलं त्यांनी की 200 मिली सेकंदचा डिले ठेवा. म्हणजे एक डिले प्रोग्राम लागणार आहे आपल्याला, याच्यामध्ये एक डिले प्रोग्राम लागणार आहे. 200 मिली सेकंदचा डिले तयार करायचा. आपण 1 मिली सेकंदचा डिले प्रोग्राम तयार करायचा, जसं तुम्ही याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये पाहिलंय. आणि तो 200 टाइम्स एक्झिक्यूट व्हायला पाहिजे असा कॉल करायचा मेन प्रोग्राममध्ये. ठीक आहे, त्यापुढे SFR कीवर्ड यूज करायला सांगितलं. म्हणजे हे जे पोर्ट आहेत हे पोर्ट डायरेक्ट यूज करू नका, तर याच्यासाठी तुम्ही याचे जे ऍड्रेसेस आहेत, पोर्ट ऍड्रेसेस जे आहेत ते तुम्ही डिफाईन करा, ॲज अ कॅरेक्टर म्हणून तुम्ही डिफाईन करा आणि मग ते यूज करा. ठीक आहे, तर हे कसं करायचंय हे आपण डायरेक्ट आता कॉम्प्युटरवरती जाऊन बघूयात. आणि याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली, पहा याच्यावरती एक लक्ष द्या, कंटिन्युअसली. ठीक आहे, हे जे बीट्स आहेत ते टॉगल करायचे. कसे करायचे, कंटिन्युअस. म्हणजे कंटिन्युअस ते टॉगल होत राहिले पाहिजेत. 1 0 1 0 1 0 1 0 असे होत राहिले पाहिजेत. मग या कंटिन्युअसली करण्यासाठी आपल्याला व्हाईल लूप यूज करायचा आहे. ठीक आहे, चला तर आपण आता एक काम करूयात. यासाठी कम्प्युटर वरती जाऊयात. मी किल मायक्रोव्हिजन 5 ठीक आहे हे ओपन करतोय. पहा हा प्रोग्राम आपल्याला आता काय करायचंय, पहा हा प्रोग्राम आता आपण कम्प्युटरवरती समजून घेऊयात. किल मायक्रोव्हिजन 5 हे यूज करतो मी, याच्यामध्ये हा प्रोग्राम करायचा आहे. कम्प्युटर स्क्रीनवरती या. मी ऑलरेडी टायटल लिहून ठेवलेलं आहे, 89C51 प्रोग्राम टू टॉगल ऑल दी बीट्स ऑफ पोर्ट 0, पोर्ट 1 अँड पोर्ट 2 कंटिन्युअसली विथ 200 मिली सेकंड डिले. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला SFR ठीक आहे म्हणजेच काय, स्पेशल फंक्शन रजिस्टर म्हणून ट्रीट करायचंय पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3, पोर्ट 0 यांना. ठीक आहे, तर ते कसं करायचं बघूयात. चला आता कम्प्युटर स्क्रीनवरती लक्ष द्या तुम्ही. फर्स्ट सगळ्यात सुरुवातीला आपण reg51.h हे हेडर फाईल इन्क्लूड करून घेऊयात. ठीक, त्यासाठी हॅश इन्क्लूड reg, हे पहा reg लिहा किंवा regx लिहा, दोन्ही सेमच आहे. reg51.h ही हेडर फाईल ऍड केली. काय काय बुक्स मध्ये इथं regx असं लिहिलेलं आहे, काही फरक पडत नाही. ठीक आहे, दोन्ही हेडर फाईलचंच नेम आहे. याच्यामध्ये ते कीवर्ड डिफाईन केलेले आहेत 8051 साठीचे. ठीक आहे, तर काही फरक नाही पडत, कुठलं यूज करा. मी आज हे यूज करतो.
त्यानंतर पुढे आता काय करायचं, आपल्याला मेन प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे इथून. ठीक आहे, पहा कम्प्युटर फक्त मेन प्रोग्रामच एक्झिक्यूट करत असतो. मेन प्रोग्राम एक्झिक्यूट करत असताना मेन प्रोग्राम त्याला जिथं जिथं पाठवतो ते त्या गोष्टी तो एक्झिक्यूट करतो. म्हणजे तिथून तो सब रुटीन प्रोग्रामला जातो, तिथून रिटर्न परत तो मेन प्रोग्राममध्येच येतो. म्हणजे तो फक्त मेन प्रोग्रामच एक्झिक्यूट करतो. आता मेन प्रोग्राम कंप्लीट करण्यासाठी त्याला सब रुटीन प्रोग्राम एक्झिक्यूट करावं लागत असतील तर तो ते करतो. ठीक आहे, तर बा मेन प्रोग्राम मध्ये येऊयात आपण. आता इथं लिहूयात आपण void, कारण याच्यापासून आपल्याला आउटपुट काहीच नको आहे. void मेन ब्रॅकेट एम्प्टी ठेवा किंवा त्याच्यामध्ये void लिहा, काय फरक नाही पडत. तर बा आता इथून मेन प्रोग्राम, आता या मेन प्रोग्राम मध्ये काय करायचं आपल्याला, तर मेन प्रोग्राम मध्ये आपण पोर्ट डिफाईन करून घेऊयात. आणि त्यासाठी इथं कीवर्ड काय यूज करायचं, तर कीवर्ड यूज करायचं पहा SFR, स्पेशल फंक्शन रजिस्टर. ठीक आहे, कीवर्ड काय यूज करायचा, SFR. ठीक आहे, आता SFR कीवर्ड कसा यूज करायचा. ठीक आहे, बरं स्पेशल फंक्शन रजिस्टर म्हणजे काय, थोडंसं आपण मागे जाऊयात. आपली जी ब्लॉक डायग्राम वगैरे आहेत ते तिथं जाऊयात आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की SFR म्हणजे काय, स्पेशल फंक्शन रजिस्टर म्हणजे काय, हा कीवर्ड काय साठी. पण हे ब्लॉक डायग्राम आहे आपली, तर पहा स्क्रीनवरती ही 8051 मायक्रो कंट्रोलरची ब्लॉक डायग्राम. आता या ब्लॉक डायग्राम मध्ये एक तुम्ही नीट ऑब्झर्व करा, इथं वरच्या साईडला ठीक आहे या ठिकाणी पोर्ट 0 ड्रायव्हर्स म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे इथं पोर्ट 0 आहे आणि इथं त्याच्या पिन्स आहेत, म्हणजे हे आहे पोर्ट 0. ठीक आहे, पण त्याच्या आता बॅक साईडला या थोडंसं, इथं आल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला, इथं काय लिहिलेलं आहे, पोर्ट 0 लॅच. काय लिहिलेलं आहे, पोर्ट 0 लॅच. म्हणजेच काय, लॅच म्हणजे डी फ्लिप फ्लॉप. आणि इथं पोर्ट 0 ला 8 पिन आहेत, म्हणजे त्याच्या बॅक साईडला इथं 8 डी फ्लिप फ्लॉप आहेत. आणि हे 8 डी फ्लिप फ्लॉप म्हणजे एक झालं रजिस्टर. नीट आठवा, तुम्हाला डिजिटल टेक्निक या सब्जेक्टमध्ये रजिस्टर झालेले आहेत. रजिस्टर्स कुठले होते ते, सिरियल इन सिरियल आउट, पॅरलल इन पॅरलल आउट. ठीक आहे, अशा टाईपचे रजिस्टर्स होते, म्हणजेच ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप. बरोबर आहे. मग तिथं तुम्हाला 4 बीट रजिस्टर म्हणजे 4 फ्लिप फ्लॉप एकमेकाला जोडून एक 4 बीट रजिस्टर तयार होत होतं. तसे या ठिकाणी 8 फ्लिप फ्लॉप एकमेकाला जोडलेले आहेत, म्हणजे इथं 8 बीटचं रजिस्टर आहे. ठीक आहे, तर ते जे रजिस्टर आहे त्याला म्हणलं आहे पोर्ट 0 लॅच. आता याच रजिस्टरला दुसरं नाव काय समजून घ्या, याच रजिस्टरला म्हणलं जातं बफर. यालाच काय म्हणायचं इथं, बफर. म्हणजे हे काय झालं, पोर्ट 0चं बफर. मग आपण पोर्ट 0 म्हणजे हे असे बफर पोर्ट 0 ला आहे, पोर्ट 1 ला आहे, पोर्ट 2 ला आहे, पोर्ट 3 ला आहे. ठीक आहे, पोर्ट वरती जो काय डेटा आपल्याला सेंड करायचा असतो तो डेटा या बफर मध्ये टाकायचा असतो. ठीक आहे, आणि मग तो डेटा अवेलेबल राहतो त्या पिन्स वरती, त्या पोर्टच्या पिन वरती अवेलेबल राहतो. ठीक आहे, म्हणजे आपण डेटा पोर्ट वरती सेंड करतो, म्हणजेच आपण डेटा कुठं सेंड करतो, कुठं स्टोअर करतो, तर तो आपण सेंड करतो त्या पोर्टच्या बफर मध्ये, म्हणजेच ह्या लॅच मध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला डेटा सेंड करायचा आहे, एखाद्याकडे तुम्हाला गोष्ट पाठवायची आहे, म्हणजे त्याचा ऍड्रेस तुम्हाला माहित पाहिजे ना. तुम्हाला समजा एखादी वस्तू कुणाला तरी द्यायची आहे, तर ज्याला तुम्हाला ती वस्तू द्यायची आहे तो कुठं थांबलाय किंवा त्याचा ऍड्रेस तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, तर हे नीट समजून घ्या की या पोर्ट 0 कडे तुम्हाला डेटा पाठवायचा आहे, म्हणजेच तुम्हाला डेटा पाठवायचा आहे कुठं, तर या पोर्ट 0च्या बफर मध्ये पाठवायचा आहे. म्हणजेच या पोर्ट 0चं जे बफर आहे त्याचा तुम्हाला ऍड्रेस माहित असला पाहिजे. ठीक आहे, आणि ह्या पोर्ट 0चं जे बफर आहे त्याचा जो ऍड्रेस आहे तो ऑलरेडी तुमच्याकडे आहे. ठीक आहे, तो तुम्ही इथं स्टडी केला होता, इंटरनल रॅम मेमरी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरचा पॉइंट होता स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. ठीक, तर पहा इंटरनल रॅम मेमरी. ठीक आहे, त्याचे ऍड्रेस कुठून आहेत, तर 00H पासून ते 7FH पर्यंत. थोडंसं झूम करून बघा स्क्रीन तुम्ही. 00H पासून ते 7FH पर्यंत आहेत. सुरुवातीला 4 रजिस्टर बँक आहेत, त्याच्यानंतर बीट ऍड्रेसेबल एरिया आहे, त्यानंतर जनरल पर्पज रॅम एरिया आहे जो की ऍज अ स्टॅक म्हणून यूज होणार आहे,
आणि 7F च्या पुढचे जे ऍड्रेस आहेत ते ऍड्रेसेस असे हे जे बफर्स आहेत, ठीक आहे, किंवा जे रजिस्टर्स आहेत 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये त्यांच्यासाठी यूज केलेले ते ऍड्रेसेस आहेत, ठीक आहे. तर 7F च्या पुढचे जे ऍड्रेसेस आहेत म्हणजे 80H पासून ते पुढं जे ऍड्रेसेस आहेत ते ऍड्रेसेस, ठीक आहे, या स्पेशल फंक्शन रजिस्टर साठी यूज केलेत. म्हणजेच असे बफर्स, रजिस्टर ए, रजिस्टर बी, ठीक आहे. रजिस्टर ए रॅम मध्ये आहे का? नाही. रजिस्टर बी रॅम मध्ये आहे का? नाही. तर हे स्पेशल रजिस्टर्स आहेत, स्पेशल पर्पज साठी, मायक्रो कंट्रोलरच्या ऑपरेशनसाठी आणि मग हे पुढचे ऍड्रेसेस त्यांना अलॉट केलेले आहेत, त्यांना दिलेले आहेत, ठीक आहे. तर इथं स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आणि त्याचे ऍड्रेसेस दाखवलेले आहेत. तर ते ऍड्रेसेस पहा इथं आता. तर पोर्ट 0, ठीक आहे, पोर्ट 0चा ऍड्रेस काय आहे म्हणजे पोर्ट 0च्या बफरचा ऍड्रेस आहे तो, ठीक आहे. तर तो काय आहे 80H, ठीक आहे. त्याच्यानंतर असंच मग पुढचे भरपूरसे रजिस्टर्स आहेत. आपल्याला कशाचा ऍड्रेस पाहिजे इथं आता? आपल्याला रजिस्टर्स कुठले कुठले पाहिजेत? पोर्ट 0 पाहिजे. मी इथं पेपरवरती लिहून ठेवतो आता ऍड्रेसेस. पोर्ट 0 हे तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल. एक्झाम मध्ये तुम्हाला असं वही काढून नाही बघता येत, ठीक आहे. तर तुम्हाला हे पाठ ठेवावं लागणार आहे कोणाचा ऍड्रेस काय, ठीक. तर पोर्ट 0चा ऍड्रेस आहे 80, हा ऍड्रेस आहे. त्यानंतर पोर्ट 1चा ऍड्रेस आहे 90, पोर्ट 1चा ऍड्रेस आहे 90H. पोर्ट 2चा ऍड्रेस आहे A0, पोर्ट 2चा ऍड्रेस आहे A0 आणि पोर्ट 3चा ऍड्रेस आहे B0. सोपे आहेत ऍड्रेसेस, 80, 90, A0 आणि B0, ठीक आहे. सिंपल आहेत ऍड्रेसेस, ठीक. तर हे लक्षात राहायला काय अवघड नाहीये. 4 पोर्ट आहेत, त्याचे ऍड्रेस आहेत 80, 90, A0 आणि B0, ठीक आहे. आता या ऍड्रेसेसचा यूज करून प्रोग्राम लिहायचा आहे आपल्याला, ठीक. तर परत आपण प्रोग्रामकडे येऊयात आता. पहा मग आता इथं SFR कीवर्ड यूज करायचा. SFR स्पेशल फंक्शन रजिस्टर डिफाईन करायचं आहे आपल्याला इथं. आणि ते कुठलं घ्यायचंय तर पोर्ट 0, ठीक आहे. कुठलं घ्यायचं आपल्याला? पोर्ट 0. आणि हे पोर्ट 0 जे आहे त्याचा ऍड्रेस काय आहे तो तिथं डिफाईन करायचा आहे. त्याचा ऍड्रेस आहे हेक्साडेसिमल मध्ये आपण ऍड्रेस लिहितो. म्हणजे इथं हेक्साडेसिमल कसं लिहायचं? 0x. याचं मिनिंग होतं की हेक्साडेसिमल नंबर आहे पुढचा 0x80, ठीक. म्हणजेच P0 ला स्पेशल फंक्शन रजिस्टर कन्सिडर करा आणि त्याचा ऍड्रेस आहे 80. असं या कीवर्डचं मिनिंग आहे. SFR काय सांगतो? स्पेशल फंक्शन रजिस्टर P0 हॅव्हिंग ऍड्रेस ऑफ 80, ठीक. असंच आता आपल्याला पुढचे रजिस्टर्स लिहायचेत. मी हे कॉपी करून घेतो. SFR काय करायचं आहे? पोर्ट 1 आणि त्याचा ऍड्रेस काय आहे? A0. त्याचा ऍड्रेस आहे A0, ठीक आहे. त्यापुढे पोर्ट 2 पण यूज करायचं आहे आपल्याला. त्याचा ऍड्रेस आहे पोर्ट 1चा ऍड्रेस आहे 90 आणि पोर्ट 2चा ऍड्रेस आहे A0, ठीक आहे. तर हे झाले स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. SFR म्हणून आपण पोर्ट इथं यूज करतोय. आता आपण पुढे प्रोग्रामकडे जाऊयात. आपण आता मेन प्रोग्राम मध्ये आहेत. आता पुढे काय करायचं तर आपल्याला ऑल बीट्स याचे टॉगल करायचे. याचे सगळे बीट्स काय करायचे? टॉगल म्हणजे ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ असे करायचे. म्हणजेच या बीट्स वरती हे सगळे बीट हाय करण्यासाठी याच्यावरती काय द्यावं लागेल? FF दिला म्हणजे सगळ्या पिन काय होतील? हाय होतील, ठीक आहे. आणि लो करण्यासाठी काय द्यावं लागेल? 00 हेक्साडेसिमल मध्ये, ठीक आहे. तर आता हे कसं करायचंय आणि हे कंटिन्युअस करायचंय म्हणल्यानंतर या ठिकाणी यूज करायचं आपण आता इथं व्हाईल लूप यूज करायचं आपण इथं. तर ते कसं लिहायचं? WHILE व्हाईल आणि इथं ब्रॅकेट मध्ये जर तुम्हाला
इथं ब्रॅकेटमध्ये ऍक्च्युली कंडिशन लिहायची असते, पण इथं आपण काय लिहितो पहा, व्हाईल. ठीक आहे, इथं कंडिशन लिहितो आपण व्हाईल 1. काय लिहितो आपण, व्हाईल 1. तर याचं मिनिंग काय होतं की जोपर्यंत 1 हा 1 आहे, जोपर्यंत 1 हा 1 आहे तोपर्यंत हे व्हाईलची जी बॉडी आहे ती एक्झिक्यूट करा. म्हणजे त्याच्या कर्ली ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे ते एक्झिक्यूट करा. तर बा व्हाईल 1 आणि व्हाईल 1, तर आपल्याला काय करायचं आता व्हाईल 1 मध्ये, तर आपल्याला सुरुवातीला हे सगळे जे पोर्ट आहेत ते आपल्याला हाय करून घेऊयात आपण. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग ते लो करूयात. तर काय लिहायचं मग आता इथं आपण P0 इज इक्वल टू P0 ला असाइन करायचं. काय असाइन करायचं, तर 0xFF म्हणजे सगळ्या पिन्स त्याच्या काय झाल्या, हाय झाल्या. ठीक आहे, त्यानंतर पोर्ट 1 याला असाइन काय करायचं, सेम ते 0xFF. पोर्ट 1च्या पण सगळ्या पिन्स काय झाल्या, हाय झाल्या. त्यानंतर काय करायचे, पोर्ट 2 इज इक्वल टू 0xFF. याच्या पण सगळ्या पिन काय झाल्या, हाय. आता थोडा डिले द्यायचा. किती वेळाचा डिले द्यायला सांगितलेला आहे, 200 मिलीसेकंद. ठीक आहे, तर मग इथं आपण डिले प्रोग्रामला नाव असं देऊयात, माय डिले असं नाव देऊयात. तर तो कॉल करून घ्यायचा. इथं कॉल कसं करायचं, याच्या अगोदर ज्यांना समजत नसेल त्यांनी याच्या अगोदर जे व्हिडिओज आहेत ते रेफर करा. तुम्हाला लक्षात येईल की मी इथं डिलेसाठी काय करतोय आता. ठीक, तर इथं जस्ट आपल्याला काय करायचंय, त्या सबरुटीन प्रोग्रामचं नाव लिहायचंय. त्याचं नाव आपण हे ठेवणार आहे, माय अंडरस्कोर डिले, DELAY डिले असं नाव ठेवणार आहे. ठीक आहे, बरं तो प्रोग्राम किती वेळ एक्झिक्यूट करून घ्यायचा आपल्याला, तर 200 टाइम्स एक्झिक्यूट करायचं. मग ते आपण मध्ये इंटिजर व्हॅल्यू लिहिली 200 आणि तो डिले तयार करायचा, डिले प्रोग्राम करायचा 1 मिलीसेकंदसाठी. आता 1 मिलीसेकंदचा प्रोग्राम 200 टाइम्स जर एक्झिक्यूट होत असेल तर टोटल किती मिलीसेकंदचा डिले झाला, 1 × 200 म्हणजे 200 मिलीसेकंदचा डिले झाला. ठीक आहे, तर इथून तो या डिले प्रोग्रामला एक्झिक्यूट करायला जाईल, रिटर्न येईल. रिटर्न आल्याच्या नंतर हे जे सगळे पोर्ट आहेत ते पोर्ट काय करून घ्यायचे, 0. तर पोर्ट 0 इज इक्वल टू 0x00. 0x00 लिहा किंवा सिम्पली 00 लिहिलं तरी चालेल, पण आपण हेक्साडेसिमल वापरतोय तर त्याच पद्धतीने लिहूयात. ठीक आहे, कारण 0 हेक्साडेसिमल मध्ये 0 आहे, बायनरी मध्ये 0 आहे, डेसिमल मध्ये 0 आहे, सगळीकडे 0 आहे. ठीक आहे, त्यामुळं 0x00 लिहायची काय गरज नाही, जस्ट 00 लिहिलं असतं तरी चालतं. तरी आपण हेक्साडेसिमल एकच नंबर सिस्टीम वापरत कुठली, तर पोर्ट 1 इज इक्वल टू 0x00. त्यानंतर पोर्ट 2 पण आपण यूज केलंय, पोर्ट 2 इज इक्वल टू 0x00. हे सगळे पोर्ट काय झाले आता, लो झाले, म्हणजे यांच्यावरती काय गेलं आता, 0 गेलं. ठीक, त्यानंतर परत डिले द्यायचा आहे. आता हे लो किती वेळ ठेवायचे, तर लो पण 200 मिलीसेकंदच ठेवायचे. म्हणजे परत अजून तोच प्रोग्राम 200 टाइम्स एक्झिक्यूट करून घ्यायचा. म्हणजे काय लिहिता येतं, माय अंडरस्कोर डिले किती वेळ एक्झिक्यूट करायचा आपल्याला, हा 200 टाइम्स एक्झिक्यूट करायचा आहे. म्हणजे पहा इथं काय केलं, सगळे पोर्टच्या पिन हाय केल्या, डिले दिला म्हणजे त्या हायच आहेत पिन, त्यानंतर लो केल्या. ठीक आहे, आता त्या लो आहेत, डिले दिला, लोच राहतील 200 मिलीसेकंद. त्याच्यानंतर परत हाय करायच्यात. ठीक आहे, म्हणजे परत कुठं जायला पाहिजे, तो इथं जायला पाहिजे, रिटर्न. ठीक आहे, तर त्यासाठी इथं आपण कर्ली ब्रॅकेट देऊन हे बंद करू. आता पहा प्रोग्राम काय आहे, व्हाईल 1 जोपर्यंत 1 हा 1 आहे, जोपर्यंत 1 हा 1 आहे, 1 हा 1 कधीपर्यंत राहील, आज 1 ची व्हॅल्यू 1च आहे, उद्या 1 ची व्हॅल्यू 1च आहे, बरोबर आहे, कॉन्स्टंट आहे ना तो. 2 2च राहणार आहे, 3 3च राहणार आहे, चेंज होतात का. तर इथं त्याचं मिनिंग हे आहे की जोपर्यंत 1 हा 1 आहे तोपर्यंत, म्हणजे इनफायनाईट
लूप तयार झाला हा इनफायनाईट टाइम्स. ठीक आहे, म्हणजेच काय होणार की इथून इथपर्यंत म्हणजे हा ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये ज्या लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या कंटिन्युअस एक्झिक्यूट होत राहणार, त्या अशा एक्झिक्यूट होणार. पहा, पोर्ट 0च्या पिन हाय झाल्या, पोर्ट 1च्या पिन हाय झाल्या, पोर्ट 2च्या पिन हाय झाल्या, डिले झाला 200 मिली सेकंदचा. त्यानंतर पिन्स लो झाल्या पोर्ट 0च्या, पोर्ट 1च्या लो झाल्या, पोर्ट 2च्या लो झाल्या, परत डिले झाला. परत इथून तो चेक करणार 1 हा 1 आहे का, 1 हा 1च आहे, परत यालाच एक्झिक्यूट करणार. मग परत अजून काय करेल तो, आता पोर्ट 0च्या पिन हाय करेल, 1च्या हाय करेल, 2च्या हाय करेल, डिले देईल, परत लो करेल, परत डिले देईल, परत चेक करेल 1 1 आहे का, 1 1च आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तर हा या व्हाईल लूप मध्ये कंटिन्युअस फिरत राहील, याच्यातून तो बाहेर येणार नाही. याच्यातून त्याला बाहेर आणण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. ठीक आहे, पण त्या इथं तुम्हाला लागणार नाहीत, त्यामुळे त्याकडे मी तुम्हाला घेऊन जात नाही. ठीक आहे, जर पुढे कुठल्या प्रोग्राम मध्ये लागलं तर ते आपण यूज करूयात नक्कीच. ठीक आहे, तर इथं हा इनफायनाईट लूप तयार करण्यासाठी व्हाईल 1 चा यूज करायचा आहे आणि असा इनफायनाईट लूप तयार करायचा ज्याच्यामध्ये पोर्टच्या पिन हाय लो होत राहतील. जर त्या पोर्टच्या पिनला तुम्ही एलईडीज कनेक्ट केल्या तर त्या एलईडीज ऑन होतील, ऑफ होतील, ऑन होतील, ऑफ होतील. ह्या प्रॅक्टिकली करायच्या गोष्टी आहेत काय, त्यासाठी तुम्ही आमचा जो स्पेशल कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली एम्बेडेड सिस्टीम स्टडी करता येईल तो जॉईन करू शकता. त्यासाठी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, संपर्क करा, व्हॉट्सअपवरती करा किंवा फोन करा. माझा फोन नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती. आणि ज्यांना हे प्रॅक्टिकली करून बघायचंय त्यांनी ते जॉईन करा, त्यामध्ये ते शिकवलं जाईल की ऍक्च्युअल याचं हार्डवेअर कसं बनवायचं असतं आणि हे कसं रन करायचं असतं. ठीक आहे, तर इथं आपला हा व्हाईल लूप संपला. थोडंसं आता पुढे जाऊयात आपण. तर पहा, याच्या पुढे काय करायचं, इथं व्हाईल लूप कम्प्लीट, इथं एंटर करूयात आणि इथंच आपला मेन प्रोग्राम पण कम्प्लीट झाला. याच्यापेक्षा वेगळं काय करायचं नाही याच्यामध्ये, तर मेन प्रोग्राम पण आपण कम्प्लीट करू. याच्या खाली आता आपल्याला सबरुटीन प्रोग्राम लिहायचा आहे. थोडा स्पेस देऊन सबरुटीन प्रोग्राम लिहितो. तर तो सबरुटीन प्रोग्राम काय लिहायचा आपल्याला, त्याचं नाव द्यायचंय my underscore delay DELAY डिले आणि त्याला इनपुट द्यायचं आपल्याला, एक इंटिजर व्हॅल्यू इनपुट द्यायचे. म्हणजे तिथे लिहावं लागेल आपल्याला अनसाइंड इन. ज्यांना हे समजत नाहीये त्यांनी प्रिव्हियस लेक्चर्स पहा माझे, त्यांना समजून जाईल. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला एम्बेडेड सिस्टीम ची जी लिस्ट आहे लेक्चरची, फर्स्ट लेक्चर पासून जी लिस्ट आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये तुमचे हे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक, तर अनसाइंड इंटिजर आणि इथं आपल्याला त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. इथं त्याला आपण नाव देऊयात माय टाइम, माय अंडरस्कोर TIME टाइम. ठीक आहे, तर एक सिंपल नाव देऊयात इथं आपण. ठीक आहे, तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर इथं एक सिंपल नाव देऊयात. याला नाव देऊयात आपण झेड असं नाव देऊयात. ठीक आहे, तर काय फरक नाही पडत, झेड नाव देऊयात. तर आलेली इथली जी व्हॅल्यू आहे 200 ती असाइन होणार आहे झेडला. आता डिले साठीचा प्रोग्राम करायचा आपल्याला इथं. तर त्या प्रोग्रामची बॉडी, या प्रोग्रामला आपण इनपुट डिफाईन केले. या प्रोग्राम पासून आपल्याला काय आउटपुट पाहिजे का, तर ते आउटपुट पण डिफाईन करावं लागेल आणि ते त्या प्रोग्रामच्या नेमच्या अगोदर करावं लागेल. तर आपल्याला याच्यापासून आउटपुट काहीच नको आहे, म्हणजे रिटर्न व्हॅल्यू काहीच नको आहे आपल्याला. त्यासाठी आता हे रिटर्न व्हॅल्यू काय असतं, ठीक आहे, हे पण याच्या अगोदर मी घेतलेलं आहे, तेही तुम्ही एकदा पहा. ठीक, तर VOID व्हॉइड म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला रिटर्न काही नको आहे. ठीक आहे, जेव्हा रिटर्न काय पाहिजे असतं तेव्हा काय करायचं असतं ते याच्या अगोदर घेतलेलं आहे, प्लीज ते पहा. ठीक, तर चला आता आपण इथं माय डिले चा जो प्रोग्राम आहे तो लिहूयात. तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू काय यूज करायची होती. ठीक, आणि इथं आपल्याला फॉर लूप यूज करायचं याच्यामध्ये. तर फर्स्ट फॉर लूप काय होणार, फॉर ब्रॅकेटमध्ये कंडिशन आणि इथं आपण दोन व्हेरिएबल्स डिफाईन करतोय आणि लगेच यूज पण करतोय आय आणि जे. ठीक आहे, तर इथं मी आय यूज करतो, आय इज इक्वल टू 0 सेमिकोलन आय इज लेस दॅन, जोपर्यंत आय हा लेस आहे कुणापेक्षा, झेड पेक्षा.
ठीक आहे. आय ची व्हॅल्यू जोपर्यंत झेड पेक्षा लेस आहे तोपर्यंत याच्या फॉरच्या बॉडीमध्ये जे आहे ते एक्झिक्यूट करायचे. ठीक आहे. आणि ते एक्झिक्यूट करून रिटर्न यायचं आणि इथं एक व्हॅल्यू आपण इन्क्रीमेंट करायची. कुणाची? तर आयची. तर आय प्लस प्लस. ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, ज्यांना हे समजत नाही त्यांनी याच्या अगोदरचे लेक्चर्स पहा, तुम्हाला समजून जाईल. त्याच्यामध्ये एक फॉर लूप लिहायचं आपल्याला. फॉर, आता इथं दुसरा व्हेरिएबल यूज करायचं, जे हा व्हेरिएबल यूज करा. जे इज इक्वल टू 0 आणि आता जे जो आहे तो 1275 टाइम्स एक्झिक्यूट करायचा आहे. ठीक आहे, जे चालू. तर त्यासाठी इथे लिहायचंय मग जे ची कंडिशन लिहायची, जे इज लेस दॅन 1275. जोपर्यंत 1275 पेक्षा लेस आहे तोपर्यंत त्याची बॉडी एक्झिक्यूट करायची आहे. ठीक आहे. आणि जे ची व्हॅल्यू त्याच्यानंतर 1 न प्लस करायची. तर जे प्लस प्लस. ठीक. आणि इथं द्यायचा सेमीकोलन. ठीक आहे. म्हणजे हा जेचा जो लूप आहे तो 1275 म्हणजे 1275 टाइम्स एक्झिक्यूट होणार. त्याच्यानंतर आय ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार. आणि आय चा लूप कधीपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे? झेडच्या व्हॅल्यू पर्यंत, म्हणजे 200. झेडची व्हॅल्यू काय आहे? 200, जी की इथून आलेली आहे. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन कसं होतं पहा. कॅल्क्युलेशन असं होतं की जेचा जो लूप आहे, जेचा लूप आय टाइम्स एक्झिक्यूट होतो, म्हणजेच झेड टाइम्स एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. म्हणजेच काय लिहिता येईल? 1275 इंटू झेड अशा टाइम्स हा लूप एक्झिक्यूट होतो. समजलंय? चला, तर पुढे जाऊयात आपण. इथं हा आपला डिले प्रोग्राम संपला. ठीक आहे. तर हा डिले प्रोग्राम एक्झिक्यूट होईल त्या पद्धतीने. तर पहा, परत एकदा रिवाइज करतो. इथं आपण मेन प्रोग्राम मध्ये सगळ्यात सुरुवातीला डायरेक्ट पण आपण पोर्ट यूज करू शकतो, पण त्यांनी क्वेश्चन मध्ये असं दिलंय की तुम्ही SFR चा यूज करा पोर्ट डिफाईन करण्यासाठी. म्हणून आपण स्पेशल फंक्शन रजिस्टर हा कीवर्ड यूज केला. ठीक आहे. आणि असाइन केले पोर्ट ऍड्रेसेस. ऑलरेडी त्याच ऍड्रेसेसला पोर्ट आहेत. ठीक आहे. पण मग आपण SFR यूज करून ते असाइन केले ऍड्रेसेस. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2. ठीक आहे. म्हणजे स्पेशल फंक्शन रजिस्टर आपण डिफाईन केले. ठीक. आणि त्याचा यूज नंतर मग आपण अशा पद्धतीने केला. व्हाईल 1 मध्ये म्हणजे इनफायनाईट लूप तयार केला. ठीक आहे. आणि त्यामध्ये जिथं डिलेची गरज आहे त्या ठिकाणी डिले सबरूटीन प्रोग्राम आपण कॉल केला. ठीक. एक काम करूयात, एक्झिक्यूट करून बघूया त्याला. ठीक. म्हणजेच याला आपण जस्ट एरर्स काय आहेत का चेक करूयात. तर पहा, मी त्याला ट्रान्सलेट करतो म्हणजे एरर्स काय आहेत का समजतील. पहा, 3 एरर्स आहेत. एरर्स आलेले आहेत. एरर्स काय आहेत बघूयात जरा आपण. पहा, एरर्स काय आहे तिथं. तर SFR. ठीक आहे. म्हणजे लाईन नंबर 8. ठीक आहे. तर पहा, SFR या कीवर्डशी रिलेटेड एरर आहेत. हे पहा, इथं आपलं हे चुकलंय की हे जे SFR कीवर्ड आहे म्हणजे लाईक व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी जसं सी मध्ये कीवर्ड्स आहेत. ठीक आहे. जसं इंट आहे, अनसाइन्ड इंट आहे, त्यानंतर कॅरेक्टर आहे. तर तशा टाईपचाच हा एक कीवर्ड आहे, पण हा ग्लोबली डिक्लेअर करावा लागेल. SFR म्हणजे तुम्ही स्पेशल फंक्शन रजिस्टर ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर असं म्हणताय, मग नंतर तो ग्लोबली डिक्लेअर करावा लागेल की ज्याची व्हॅल्यू कुठल्याही पुढच्या फंक्शन मध्ये चेंज व्हायला नकोय. ठीक आहे. मग ग्लोबली डिक्लेअर करावं लागेल याला आपल्याला. तर त्यासाठी हे मी कॉपी करून घेतो आणि याला ग्लोबली डिक्लेअर करायचं म्हणजे काय करायचं, तर कुठलंही फंक्शन चालू होण्याच्या अगोदर याला आपल्याला डिक्लेअर करायचंय. ठीक आहे. तर हे पहा, मी याला ग्लोबली डिक्लेअर केलं म्हणजे मेन फंक्शनच्या अगोदर डिक्लेअर करून घ्या. मेन म्हणजे कुठल्याही फंक्शनच्या मध्ये याला डिक्लेअर करायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर परत अजून कुठं काय आहे का बघूया. पहा, स्पेशल फंक्शन रजिस्टर आपण म्हणलंय त्याला, पण इथं आपण P0, P हा कॅपिटल यूज केलाय. ऑलरेडी या किल मायक्रोव्हिजन कंपायलरला P0 हे पोर्ट आहे, त्याचा ऍड्रेस ऑलरेडी त्याला नोन आहे. ठीक आहे. आपण इथं SFR कीवर्ड यूज करतोय आणि परत एकदा त्याला तोच ऍड्रेस सांगतोय की त्याला जो माहित आहे तो. आपल्याला इथं पोर्टला जर दुसरं नाव द्यायचं असेल तर SFR हा कीवर्ड यूज करायचा असतो. कधी लक्षात घ्या
की पोर्टला जर दुसरं नाव द्यायचं असेल, त्याला ऑलरेडी त्याला नाव आहे P0 हे नाव आहे, ठीक आहे, आणि त्याला ऍड्रेस पण ऑलरेडी माहिती आहे 80 हा त्याचा ऍड्रेस आहे. आपल्याला जर दुसरं नाव द्यायचं असेल तर हे यूज करायचंय. मी तर आता त्याला दुसरं नाव देतो, नाहीतर अजून परत एरर जनरेट होणार या ठिकाणी. तर त्याला आपण असं नाव देऊयात, पोर्ट 0ला मी नाव देणार आहे इथं LED0, ठीक आहे. तर पोर्ट 0ला नाव देऊयात आपण LED0, ठीक आहे. पोर्ट 1ला नाव देऊयात आपण LED1 आणि पोर्ट 2ला नाव देऊयात आपण LED2. म्हणजे त्या पोर्टला जर तुम्हाला दुसरे नाव द्यायचे असतील तर हा SFR कीवर्ड यूज करा, ठीक आहे. सेम तेच नाव द्यायची दिलं तर तुमचा एरर जनरेट होणार, तो रिडिफाईन केलंय तुम्ही असं म्हणणार, ठीक आहे. तर ते करायचं नाहीये. तर पोर्टला जर दुसरे नावं द्यायचे असतील, त्या पोर्टच्या फंक्शननुसार जर तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर SFR कीवर्ड यूज करायचं. तर इथं पण आपल्याला आता परत त्या गोष्टी चेंज कराव्या लागतील. LED, ठीक आहे. तर या सगळ्या ठिकाणी मी हे LED करून घेतो. म्हणजे आपण आता पोर्टचे नावं चेंज केलेत, कारण पोर्टला आपण LED कनेक्ट केलेत असं कन्सिडर करतोय आणि पोर्टचे नाव आपण चेंज करतोय, ठीक आहे. पहा त्यानंतर पुढे अजून कुठं काय प्रॉब्लेम आहे का बघून घ्या. आपण इथं सबरुटीन प्रोग्राम लिहिलाय, पण हा सबरुटीन प्रोग्राम आपण वर डिक्लेअर करायला पाहिजे, तो डिक्लेअर केला नाही. तर हा सबरुटीन प्रोग्रामचं नेम मी कॉपी करून घेतलं आणि हा मी इथं डिक्लेअर करतो, ठीक आहे. तर मी हा इथं डिक्लेअर केला, ठीक आहे. डिक्लेअर करत असताना या ठिकाणी व्हेरिएबलला नेम देण्याची गरज नाहीये, ठीक आहे. ओके, तर हा डिक्लेअर करून घेतला की हा आम्ही एक प्रोग्राम यूज करणार. एक मिनिट, हे इथं लिहायच्या ऐवजी इथं घेऊयात, ठीक आहे. जरा चांगलं दिसतं दिसायला. स्पेस कमी करतो इथं. चला, SFR पहिले डिक्लेअर केले, त्यानंतर जे सबरुटीन प्रोग्राम आहेत ते डिक्लेअर केले, त्यानंतर मेन फंक्शन लिहिलं, त्यानंतर मग पुढे आपण सबरुटीन फंक्शन लिहिलं आणि या सबरुटीन फंक्शन मध्ये आपण दोन व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत, जे के डिक्लेअर केलेले नाहीत ते पण डिक्लेअर करून घेऊयात. तर इथं ते डिक्लेअर करायचे तर आपल्याला अनसाइंड इंटिजर, अनसाइंड इंट, ठीक आहे. तर हे डिक्लेअर केले I आणि J. आता आपण याला ट्रान्सलेट करून बघूयात. तरी दोन एरर्स आहेत, दोन एरर्स. I J इज नॉट डिक्लेअर, हे अरे च्या अनसाइंड इंटिजर I J कोण लिहिणार, I, J. हा, आता ट्रान्सलेट करू. 0 एरर्स 0 वॉर्निंग, म्हणजे आपला हा प्रोग्राम एकदम करेक्ट आहे, ठीक आहे. तरी पहा थोडंसं इकडं कॅमेराकडे लक्ष देण्यामध्ये ह्या गोष्टी होतात, ठीक आहे. तर हा आपला प्रोग्राम झालाय. रिपीट तुम्ही परत एकदा पहा, मी हा तुम्हाला शेअर करेन व्हॉट्सअपवरती. आता आपण दुसऱ्या प्रोग्रामकडे जाऊयात आपल्या. तर पहा प्रोग्राम काय आहे, 89C51C प्रोग्राम टू टॉगल ओनली बीट P1.2 continuously without affecting the rest of the beats of port 1. तर यासाठी इथं आपल्याला जसं आपण SFR हा कीवर्ड यूज केला होता, SFR हा जो कीवर्ड यूज केला होता एखादा 8 बीट लोकेशन, जसं इथं आपण पोर्टला नाव देण्यासाठी यूज केला होता, सेम तसंच इथं एखाद्या सिंगल बीटला, म्हणजे हा 8051 मायक्रो कंट्रोलर त्याचं पोर्ट 1 आहे समजा, पोर्ट 1 चे हे पिन नंबर P1.0, हे P1.1, हे P1.2, हे 3, 4, 5, 6 आणि हे पिन नंबर 7, ठीक आहे. तर याच्यापैकी एक पिन फक्त आपल्याला वापरायची, कुठली, P1.2 एवढी एकच पिन यूज करायची आहे, बाकीच्या पिनचं लॉजिक चेंज व्हायला नको आहे. तर सिंगल पिन डिफाईन करायचे, त्यासाठी इथं कीवर्ड यूज करायचंय तुम्हाला. इथं कीवर्ड वापरायचा S बीट हा कीवर्ड यूज करायचा आहे, स्मॉल s, पूर्ण स्मॉल लेटर आहे, S बीट हा कीवर्ड यूज करायचा आहे. आणि ते असं लिहायचं S बीट, आणि त्या बीटला काय नाव द्यायचं आपण इथं त्याला नाव देऊयात LED, असं नाव देऊयात. LED इज इक्वल टू
आणि त्याचा ऍड्रेस काय आहे तर ते बीट आहे पोर्ट 1 पिन नंबर 2, तर त्यासाठी हे यूज करायचं, अशा पद्धतीने यूज करायचं, पॉइंट द्यायचा नाही इथं. ठीक आहे, तर हे यूज करायचं आणि हे डिफाईन कुठं करायचं, हे पण ग्लोबली डिफाईन करायचं. कुठे डिफाईन करायचं, हे ग्लोबली डिफाईन करायचं, म्हणजे मेन फंक्शन चालू होण्याच्या अगोदरच हे डिफाईन करून घ्यायचं. ठीक आहे, तर चला याच्यासाठी आपण प्रोग्राम बघूयात. तर पहा आता आपण कॉम्प्युटर स्क्रीनवरती आहेत. या ठिकाणी मी टायटल चेंज करतो. आपल्याला टायटल काय द्यायचं, 89C51 प्रोग्राम टू टॉगल बीट, इथून चेंज करायचं पहा, टू टॉगल बीट P1.2 कंटिन्युअसली हे continuously without affecting rest of the bits, without affecting rest of the bits of port 1. ठीक आहे, हे पोर्ट 1 चे बाकीचे बीट अफेक्ट होऊ द्यायचे नाहीयेत आणि हा प्रोग्राम करायचा. ठीक आहे, चला हे मल्टीलाईन कमेंट लिहिली मी इथं, म्हणजे ज्याच्यामध्ये टायटल लिहिलं. बरं, आता आपल्याला काय करायचं, पोर्ट 1, तर हे SFR हा कीवर्ड यूज करायचा नाही. पहा मी आहे त्या प्रोग्राम मध्ये चेंजेस करत जातो. आता एस बीट हा कीवर्ड यूज करायचा आणि तो मेन प्रोग्रामच्या अगोदर द्यायचा आहे. तर एस बीट आणि त्या बीटला काय नाव देऊयात आपण, LED असं नाव देऊयात. LED इज इक्वल टू काय, त्याची बीट पोझिशन आहे पोर्ट 1, तर P1. ठीक आहे, P1 आणि आपल्याला तिथं पोर्ट 1 आणि पिन डिफाईन करायचे, तर इथं पॉइंट यूज नाही करायचा. ठीक आहे, तर P1 पॉइंट काय, पिन नंबर 2. ठीक आहे, तर आपण पोर्ट 1 पिन नंबर 2 याला नाव दिलं LED असं नाव दिलं आपण त्याला. ठीक आहे, एस बीटचं मिनिंग काय होतं की तो जो ऍड्रेस आहे पोर्ट 1 पिन नंबर 2 जी आहे, ठीक आहे, त्याला नाव द्या LED असं याचं मिनिंग झालं. ठीक, आता त्यापुढे नंतर डिले प्रोग्राम, त्यानंतर मेन फंक्शन. ठीक आहे, म्हणजेच डिले साठीचं फंक्शन, त्यानंतर मेन फंक्शन. मेन फंक्शन मध्ये व्हाईल 1 यूज करायचं, कारण कंटिन्युअस आपल्याला त्याला टॉगल करत राहायचंय. ठीक आहे, याला कंटिन्युअस टॉगल करायचं. आणि या ठिकाणी आता आपल्याला यूज करावं लागेल LED इज इक्वल टू 1. काय लॉजिक सेंड करायचं त्या LED वरती, 1 सेंड करायचं. LED इज इक्वल टू 1 लिहिलं म्हणजे त्या पिन वरती P1.2 वरती 1 गेला. ठीक आहे, त्यानंतर डिले दिला, त्यानंतर त्या पिनला लो करायचं आपल्याला, म्हणजे काय लिहावं लागेल, LED इज इक्वल टू 0, म्हणजे ती पिन 0 झाली. त्यानंतर परत डिले दिला म्हणजे ती 0 राहील 200 मिलीसेकंड साठी. त्यानंतर रिटर्न तो जाईल, 1 आहे का, 1 आहे, LED ला 1 करेल, परत डिले 0 करेल, परत डिले, परत 1 करेल, डिले देईल, परत 0 देईल. हे आता कंटिन्युअस चालत राहणार, कंटिन्युअस. ठीक आहे, आणि पुढे जिथं माय डिले 200 लिहिलेला आहे त्या ठिकाणी तो माय डिलेचा जो प्रोग्राम आहे त्याला तो जाऊन एक्झिक्यूट करेल, म्हणजे 200 मिलीसेकंडचा डिले होईल. तर हे 2 प्रोग्राम सेम प्रोग्राम्स आहेत, फक्त 2 आपण नवीन कीवर्ड शिकले, स्टडी केले याच्यामध्ये, SFR आणि एस बीट. ठीक आहे, तर चला याच्यामध्ये काय राहिलंय का, मला तर वाटत नाही काय राहिलेलं आहे. याला आता आपण ट्रान्सलेट करून बघूयात. हा प्रोग्राम ट्रान्सलेट केला तर पहा इथं 0 एरर्स 0 वॉर्निंग. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय गोष्टी स्टडी केल्या, SFR हा कीवर्ड कसा यूज करायचा आहे, SFR चा यूज करून आपण स्पेशल फंक्शन रजिस्टर्स डिफाईन करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे फंक्शन चालू होण्याच्या अगोदर तो डिफाईन करायचा आहे, फंक्शनच्या मध्ये डिफाईन करायचं नाही, कारण ते ग्लोबली डिफाईन करायचं आपल्याला. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू चेंज व्हायला नको प्रत्येक फंक्शन मध्ये. ठीक आहे, तर ग्लोबली डिफाईन केलं. त्यानंतर एस बीट हे पण आपण स्टडी केलं. एस बीट कीवर्ड हा सिंगल बीटला डिफाईन करण्यासाठी हा पण ग्लोबली डिफाईन करायचा आहे. तसंच याच्यामध्ये मेन पार्ट आपण एम्बेडेड सीचा हा बघितला, व्हाईल कसं यूज करायचं आणि व्हाईलचा यूज करून इनफायनाईट लूप कसा तयार करायचा. ठीक आहे,
या इन्फायनाईट लूपमधून जर बाहेर यायचं असेल तर काय करावं लागतं, तशा टाईपचा प्रोग्राम पुढे जर काय टायटल आलं तर मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर याच्या अगोदरचेही लेक्चर्स बघा. जे फर्स्ट टाइम हे लेक्चर बघतात त्यांना परत एकदा सांगतो, याच्या अगोदरचे लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला तो डिले प्रोग्राम वगैरे काय आहे हे नीट समजेल. ठीक आहे. आणि चला मग भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये.